भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकवते. आपल्या संस्कृतीने पशु, पक्षी, वृक्ष, वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या येथे गायीची पूजा होते. कित्येक भगिनी कोकिळा व्रत करतात. कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे. आपल्या येथे पोळा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते. वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्यांची विलक्षणता दिसून येते. भारतीय संस्कृतीत नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते. शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात. भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो. नागाची उत्पत्ती कथा पुढील प्रमाणे आहे. पौराणिक कथानुसार नाग हे कश्यप व कद्रू यांचे पुत्र होत. यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत. अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंख आणि कालिया. ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल व जन्मेंजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक, कर्कोटक, कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी. या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. कृतज्ञतेपोटी उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्पनाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीचा होता. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतात. या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचा नाग काढतात. पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात व नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये, विळीने चिरू नये, तळण करू नये. पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात. पूजेच्या उपचाराच्या वेळी अनंतादि नाग्योभ्यो नमः असा मंत्र म्हणावा. या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावेत. उकडीचा पदार्थ करावा व त्याचा नैवेद्य दाखवावा. खेडेगावातील स्त्रिया वारुळाला जातात म्हणजेच पर्यायाने नागाची पूजा करतात. नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते. तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे. नागाला वनात राहणेच आवडते. त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो. तो फुलाला जवळ करतो, केतकीजवळ जातो, चंद्राला विळखा घालतो. होता होई तो नाग चावणार नाही, पण नाग चावला म्हणजे मरण. म्हणून त्या तेजस्वी, धगधगीत, स्वच्छ, संयमी अशा नागाची पूजा म्हणजे त्याच्या गुणांची पूजा. नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेताची राखण करतात. उंदीर, घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा त्यांचे एक उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगत आहे. श्री स्वामी समर्थ.